दिंडोरीत गाजणार कांदा पाणी आणि दुष्काळाचा प्रश्न। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती। चला तर बघू नवीन काय विशेष। दिंडोरी लोकसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशी दुहेरी होणारी निश्चित झाले। यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि राष्ट्रवादीचे भास्कर बगरे यांच्यात सरळ लढत होणार आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये खरी भिस्त कांदा प्रश्नासोबतच पाणी, मांजरपाडा, दुष्काळ तसेच शेतकरी आत्महत्या या विषयांवरच अधिक आहे। दिंडोरी लोकसभेची रचना बघितल्यास पश्चिमेकडील आदिवासी तालुका ते पूर्वेकडील सदन तसेच दुष्काळग्रस्त तालुके असे आहेत। यामध्ये पूर्वेकडील दिंडोरी, पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासी बहुल तालुक्यांचा समावेश, तर पूर्वेकडे जाताना निफाड, येवला, चांदवड, नांदगाव या सदन तालुक्यांचा समावेश आहे। मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या डॉक्टर भारती पवार यांनी 2019 मध्ये ऐनवेळी पक्षांतर करत भाजपकडून तिकीट मिळवले आणि खासदार झाल्या। जनतेने खासदार म्हणून त्यांना संधी दिली, मात्र दिल्लीमधून त्यांना मंत्रिपदाची ऑफर आल्यानंतर जनतेशी त्यांचा संपर्क कमी झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या। त्याचवेळी आयात उमेदवार म्हणून देखील मूळच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही। त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले आहेत। कांदा निर्यात बंदीबाबत काहीही प्रयत्न न करणे या बाबींचा प्रचारामध्ये विरोधक समावेश करत आहेत। महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ असल्याने ते कितपत मदत करतील त्यावर यश अपयशाचे गणित मांडले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात नवा चेहरा जरी दिला असला तरी संघटनेचा अभाव यामध्ये दिसून येत आहे। त्यातच प्राधान्यक्रम ठरवल्यास या भागात शरद पवार यांना मानणारा वर्ग जरी असला तरी या ठिकाणी 4 आमदार अजित पवार गटाचे आहेत। कांदा प्रश्नावर काय मार्ग निघेल, पाणी दुष्काळजन्य परिस्थिती बघता त्यासाठी काही ठोस नियोजन आहे का, याचा देखील मतदार विचार करत आहेत। पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते बगरेंसोबत असले तरी जनता त्यांना कितपत दाद देईल हे देखील बघणे आवश्यक आहे। एकंदरीतच ही निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवार आणि नवखे उमेदवार भास्कर बगरे या दोघांना देखील सोपी नसल्याची सद्यस्थिती आहे। माकपचे जे.पी. गावित यांनी घेतलेले माघार कोणाच्या पथ्यावर पडेल हे अद्याप सांगता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे। गेल्या निवडणुकीतील परिस्थिती डॉक्टर भारती पवार भाजप 5,67,470, धनराज महाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3,68,691, जीवा पांडू गावित माकप 1,09,570। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।